अजितदादांनी कुठेही तक्रार करावी. मुस्लिम द्वेषी वक्तव्याविरोधात भाजपा हायकमांडकडे तक्रार करणाऱ्या अजितदादांना नितेश राणेंचं आव्हान, तर फडणवीसांकडून नितेश राणे यांची पाठराखण. बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना अजितदादांची जाहीर तंबी, मर्यादा पाळण्याचा सल्ला. नाव न घेता संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंवर निशाणा. शंभर टक्के काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल. बाळासाहेब थोरातांकडून कार्यकर्त्यांसमोर विश्वास व्यक्त. तर ठाकरे मुख्यमंत्री बनणं ही तेव्हाची गरज होती. संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य. राज्यातल्या 15 ते 20 जागांवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षात पेच. जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी मातोश्रीवर बैठक. भाजप 160 जागांसाठी आग्रही राहणार, तर शिंदेंच्या शिवसेनेकडे 126 ते 128 जागांसाठी तयारी. अजितदादांची 70 जागांसाठी डिमांड. लोकसभेतनं धडाकेत भाजपची विधानसभेसाठी रणनीती. वेळेत उमेदवारी जाहीर करणार, तर तिकीट वाटपापूर्वी अँटी इन्कम्बन्सीची दक्षता घेणार. भरत गोगावलेंना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात तांत्रिक अडचण. परिवहन मंत्रीच एसटी महामंडळाचा अध्यक्ष असणार, हा नियम बदलावा लागणार. काँग्रेसच्या भूमिकेमुळे पाकिस्तान खुश, नरेंद्र मोदींचा घणाघात. काश्मीरमधल्या कलम 370च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद. राज्यामध्ये तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्तीची घोषणा. प्रकाश आंबेडकर, ज्योती मेटे तिसऱ्या आघाडीसोबत जाण्यास उत्सुक असल्याचा दावा, तर जरांगेंनाही सोबत येण्याचं आवाहन. मनसेच्या विजन वरळीचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण देणार, मनसेचे संदीप देशपांडे यांची माहिती. काका पुतण्यामधल्या राजकारणाची मुंबईभर चर्चा. काँग्रेसच्या भूमिकेमुळे पाकिस्तान खुश, नरेंद्र मोदींचा घणाघात. काश्मीरमधल्या कलम 370च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद. ज्येष्ठ नागरिकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. ज्येष्ठांना मालडब्यातनं प्रवासाची मुभा. लोकलमध्ये स्वतंत्र डबा देण्याचे आदेश. तिरुपतीच्या प्रसादातील तुपामध्ये आढळले चरबीचे अंश. गायीला व्याधी असतील तर नैसर्गिकरित्या दुधामध्ये चरबीचे अंश येऊ शकतात, तज्ज्ञांचं मत. अश्विन जडेजाच्या झुंजार भागीदारीने चेन्नई कसोटीत भारताला सावरलं. बांगलादेश विरुद्ध 6 बाद 144 वरून 6 बाद 339 अशी मजल. अश्विनचं नाबाद शतक, जडेजाची ही शतकाकडे कूच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.